आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 30 सप्टेंबर रोजी बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा श्रीलंकेविरुद्धचा सामना होणार आहे. तर कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर 5 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध भारताचा हाय प्रोफाईल सामना होणार आहे. 26 ऑक्टोबरला बांगलादेश विरुद्ध बंगळुरूमध्ये भारतीय संघाची लढत होईल. दक्षिण आफ्रिकेनं 2023-25च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आता एक दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27चं वेळापत्रक जाहीर केलं. यामध्ये 9 संघांमध्ये एकूण 71 सामने खेळले जाणार असून 17 जूनपासून हे सामने सुरू होणार आहेत. तर पहिला सामना हा श्रीलंकेतील ग्याले येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाची FIH प्रो लीगच्या युरोप टप्प्यातील निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. काल ऑस्ट्रेलियाकडून त्यांना 2-3 अशा फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. तर भारताला यापूर्वी नेदरलँड्स आणि अर्जेंटिनाकडूनही पराभूत व्हावं लागलं असून आपला 400वा सामना खेळणारा माजी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगला संघाला प्रेरित करण्यात अपयश आलं. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जर्मन पात्रता फेरीत तातजाना मारियानं अमेरिकन अमांडा अनिसिमोवाला 6-3, 6-4 असं हरवून WTA 500 स्पर्धेतील सर्वात वयस्कर विजेती ठरली. तर 37 वर्षीय या खेळाडूच्या विजयामुळं तिनं कारकिर्दीतील 4थं एकेरी विजेतेपद मिळवून 2023 नंतर बोगोटा येथील क्लेवर पहिलं विजेतेपद मिळवलं. जागतिक क्रमवारीत 86व्या क्रमांकावर असलेली मारिया 2018 सिडनी येथं अँजेलिक केर्बर नंतर WTA 500चं विजेतेपद जिंकणारी पहिली जर्मन आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिकेत पतौडींचा वारसा जपण्यासाठी सचिन तेंडुलकरनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ECBनं पतौडी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या निर्णयानंतर दोनही क्रिकेट बोर्डांनी आगामी भारत इंग्लंड कसोटी मालिकेचं नाव अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि या निर्णयाला तीव्र विरोध झाला आणि सचिननं स्वतः पतौडींचा वारसा वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला. शनिवारी रात्री झालेल्या क्लब विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंटर मियामीचा इजिप्तच्या अल अहली विरुद्ध 0-0 बरोबरी झाली असून हार्ड रॉक स्टेडियमवर 60,000हून अधिक चाहत्यांसमोर मियामी 12 वेळा आफ्रिकन चॅम्पियन अल अहलीच्या पहिल्या हाफच्या हल्ल्यातून वाचला. परंतु गोलकीपर ऑस्कर उस्तारीनं ट्रेझेगुएटचा प्रयत्न रोखला तेव्हा पेनल्टी स्पॉटवरून संभाव्य विजयी गोल नाकारण्यात आला. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंट्रा स्क्वॉड सामना खेळतोय. तर या सामन्यात शार्दूल ठाकूरनं शानदार फलंदाजी केली असून शार्दूल 122 धावा करून नाबाद परतला. त्याच्या खेळीनं सर्वांचंच मन जिंकलंय. शार्दूलपूर्वी सरफराज खाननंही इंट्रा स्क्वॉड सामन्यात शतक झळकावून सरफराजनं त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारही लगावले. काल फिफा वर्ल्ड कप पॅरिस सेंट जर्मननं जागतिक वर्चस्वाकडे वाटचाल करताना एक अशुभ चिन्ह ठेवून बायर्न म्युनिकनं ऑकलंडच्या हौशी खेळाडूंचा 10-0 असा निर्दयी पराभव केला. तर 32 संघांच्या क्लब स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत पहिल्या पूर्ण दिवसाच्या सामन्यात नवोदित युरोपियन विजेत्या PSGनं ॲटलेटिको माद्रिदचा 4-0 असा शानदार पराभव केला. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.